मावशी, नमस्कार. माझं नाव सत्यनारायण मंत्री. मी आयुर्वेदिकचं काम करतोय. हा. या मावशीला काय काय त्रास होता आणि किती दिवसानं होता आणि काय परेशान होते आणि आपल्या आयुर्वेदिकनं काय फरक पडला? तुमचं नाव सांगा. इंदुबाई तळणे. जोरात बोला जरा. इंदुबाई तळणे. मला एक सांगा मावशी, तुम्हाला काय काय त्रास होता? मला मणक्याचा त्रास होता, कमरेचा त्रास होता, पायाला मुंग्या येत होत्या, पाय दुखत होता, पाय जड पडत होता. तर कमी झाला आता आता माझं आयुर्वेदिक घेतलं बरं. पहिले दवाखाने केले भरपूर, काहीच गुन्हा आला नाही. पहिले दवाखाने केले, मी गोळ्या खाल्ल्या, इंजेक्शन गोळ्या हेच केलं. दवाखान्याचे इंजेक्शन गोळ्या खाल्ल्या, फरक पडला होता का? नाही, 4 दिवस बरं वाटत होतं आणि तितक्या पुरतं कमी होऊन पुन्हा जास्त दुखत होतं. म्हणजे इंजेक्शन पुरतं आणि गोळ्या पुरतं. हा, आणि ते शेक घेतलं की जरा 1 महिना 1.5 महिना बरं वाटत होतं. पुन्हा शेक बी सारखा चांगला नसते म्हणून शेक बी घेतलं. म्हणजे दवाखान्याचं शेक. हा, दवाखान्यात. म्हणजे पैसे भरपूर घातले तुम्ही. पैसे भरपूर घातले. तर काहीतरी सरकारी मध्ये किंवा प्रायव्हेट मध्ये आपलं जसं घडन तसं. जसं म्हणजे गरीब परिस्थिती आहे. हा. बरं, माझं आयुर्वेदिक दिल्यामुळं काय काय फरक पडला? तुमच्या आरोग्य दिल्यामुळं माझ्या मुंग्या कमी झाला, पाय जड पडत होता ते पाय कमी झाला. पुन्हा ते इथं ठणक होती ते ठणक कमी झाली. कमरेची ठणक, हा, मणक्याचा त्रास. मणक्याचा बी त्रास होता इथं, ते कमी झाला. बर बर, पहिलं तुम्ही कामाला जात होता का? हा, पहिलं कामाला जात होते पण असंच रडत रडत काम पडत करत होते. आणकून हा. कुणकुण करायचं. हा. बरं, आता आयुर्वेदिक घेतल्यामुळे काय, आता तुम्ही शेताकडे काम व्यवस्थित करायला का? हा, व्यवस्थित करायले. 3 टाइम जेवण भरपूर चाललं. माझी तब्येत मला चांगली दिसायली. पहिल्यापेक्षा जी खराब झाली ती तब्येत आता चांगली झाली आपल्या चांगली झाली औषधानं. तब्येत. हा. बरं, मला एक सांगा, तुम्ही आता कामाला पण चालला का? कामाला हा खुरपायला चालले. खुरपायला चालला. दिवसभर वाकून काम करायले. पहिलं होत होतं का असं वाकून काम? होत नव्हतं. मी रडत होते रानात. मी बायाला पोरायला म्हणायचे, तुमचा धंदा तुमचा संसार बघून घ्या बाबा, माझं काय आता, मला काम होईना काय नाही म्हणायचं. बरोबर, माझं लई दुखायला म्हणायचं आणि रडायचं. बरोबर आहे. हम्म. मग आता हे आयुर्वेदिकनं चांगलं काय काय फरक पडलाय? मला सगळं फरक पडला, सगळं कमी झालं. पण आता एकदमच थोडं आता थोडं. एक लक्षात घ्या, तुम्ही जी शेतात चालला हा. वाकून काम करायला का आता? हो, वाकून काम करायले. बर, म्हणजे ह्या आयुर्वेदिकनं आणि मंत्री साहेबांवर 100% विश्वास बसला का आता? हो, विश्वास बसला साहेब. मी तर तुम्हाला लई माझं हे पुण्य वाटून घेतलं म्हणून म्हणायले बघा. हो बाबा, पुण्य तुमचं वाटून घेतलं आणि अशा तुमच्यासारख्या पेशंटचं पुण्य वाटून घेतोय म्हणून तर हे काम करतोय. हा. आणि ही दवा देऊन दुवा घेतो, ही पुण्याची पायरी आहे म्हणून तर मला पण तुमच्यासारख्याचा आशीर्वाद मिळतोय आणि मला पण समाधान वाटतं. गरीब माणसं, हा, गरीबासारखं बिल केलं तुम्ही. मला त्याच्यात बी आनंद वाटायला लागला. बरोबर. जेवढे म्हणलं तेवढे घेतले तर. बर, म्हणजे कमी पैशात गुण आला तुम्हाला. हा, कमी पैसे. गरिबीचे आम्ही साथीदार आहेत हा. म्हणून तर मी म्हणतो ना, मी गरिबीचा डॉक्टर आहे. हो. धन्यवाद, नमस्कार. धन्यवाद साहेब.